नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बऱ्याच महिलांना कन्फ्युजन आहे की गुरुचरित्र पारायण हे कधीपासून चालू होतंय आणि त्याची सांगता कधी आहे. आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. गुरुचरित्र पारायण हे 28 नोव्हेंबर 2025 रोजी चालू होत आहे आणि त्याची सांगता आहे 4 डिसेंबर 2025 रोजी, म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी, दत्त जन्माच्या दिवशी. बऱ्याच महिलांना हे कन्फ्युजन होतं. तर पारायण शुक्रवारी आहे, गुरुवारी नाही. पारायणापूर्वी 1 गाई आणि 3 कुत्रे यांना गुळपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पारायण चालू केला जाते. पारायण हे बऱ्याच सेवा केंद्रातही चालू आहे, दत्त मंदिरातही चालू आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पारायण हे दत्त गुहीच करावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी केलं तरी चालतंय. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो, गुरुचरित्र ग्रंथ कोणता आणावा. मार्केटमध्ये खूप सारे गुरुचरित्र ग्रंथ अवेलेबल आहेत, परंतु दिंडोरी प्रेम केंद्रात हा ग्रंथ उपलब्ध केला आहे आणि हा ग्रंथ महिलाही वाचन करू शकतात. या ग्रंथाचं ज्यांना पारायण करायचे त्यांनी याच ग्रंथाचं पारायण करावं. बाकी ग्रंथामध्ये अशा काही ओव्या आहेत की ज्या महिलांनी वाचू नयेत. त्यामुळे सर्वांनी पारायण करण्यापूर्वी हाच ग्रंथ घेऊन यावा आणि ह्याच ग्रंथाचं पारायण करावं. शुक्रवारी पहाटेच्या वेळेस केलं उत्तम. ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या सोयीनुसार करावं, परंतु हे पारायण 12च्या आतच करावं. 12 वाजता दत्त महाराजांची भिक्षेची वेळ होती, त्यावेळेस पारायण करू नये. आणि जमल्यास म्हणजे प्रयत्नच करा. एकदा जर पारायणाला बसले तर उठू नका, पारायण कंटिन्यू करा. पूर्ण अध्याय वाचन झाल्यानंतरच उठा. एकाग्रचित्तेने पारायण केलं पाहिजे. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे, पारायण करत असताना झांबा येते, झोप लागते. ज्यांचं पहिलं पारायण असतं त्यांना त्यांच्यासोबत अशा गोष्टी होतच असतात. काही कर्म असे असतात की ते आपल्याला पारायण करू देत नाहीत, परंतु आपण एकाग्रचित्तेने पारायण पूर्ण करून घ्यावं. दत्त महाराजांना तशी विनंती करावी, दत्त महाराज माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्या, म्हणजे आपलं पारायण पूर्ण होईल. पूजेची मांडणी अशी करून घ्यावी. दत्त महाराजांचा फोटो असावा, 1 चौरंग 1 पाट, मंगल कलश असावा जो की प्रतिमेच्या उजव्या साईडला असावा. शंख, घंटा, खारीक, खोबरं, सुपारी, फळं, दत्त महाराजांसाठी पाणी, प्रसाद, अखंड दिवा, ग्रंथाची पंचोपचार पूजा करून पारायणाला सुरुवात करावी. बाकी सर्वांना पारायणाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.